आम्ही सगळे पैसे ठेवले आहेत, तुझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत। आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवा। नाही, साधारणपणे आम्हाला 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। नमस्कार, माझं नाव आहे समीज गुरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। खुशखबरी 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 होय लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचे पैसे यायला सुरुवात झालेला आहे, चालू झालेला आहे। तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। होय बघा, मे महिन्याचा 11वा हप्ता ज्या सर्व लाडक्या बहिणींना देण्याचा ठरवलेला आहे। लाडकी बहिणींना आनंदाची बातमी, होय सरसकट पैसे येणार आहे। 11वा हप्ता सर्व महिलांना देणार आहे असे आदेश महाराष्ट्र शासनाने आत्ताच दिलेला आहे। होय, मे महिन्याचा 11वा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। सर्व लाडक्या बहिणींना जय आनंदाची बातमी। तर बघा, तुम्हाला जे पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा, मी लगेच तुम्हाला रिप्लाय देणार, नाहीतर तुमचा मे हप्ता देखील लेट येऊ शकतो। होय बघा, मे महिन्याचे पैसे यायला जर उशीर होत आहे तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्हाला माहित असेल की सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध चालू आहे। होय, भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध सुरू असल्यामुळे सरकारला ज्या कठोर पाऊल उचलावं लागू शकते, त्याच्यामुळे हा निधी सध्या तरी रोखून ठेवलेला आहे। पण काळजी करू नका, कारण मे महिन्याचे जे आहे पैसे जे आहे चेक केलेले आहे आणि हा पैसे तुम्हाला लगेच जे आहे आता मिळणार आहे। कारण हप्ता जे आहे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना मिळावं, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे तर लाडक्या बहिणींना 1500 रुपयाची खूप आवश्यकता आहे असं कमेंट बॉक्स मध्ये जे आहे सर्व लाडक्या बहिणी कमेंट्स करून सांगत आहे। तर मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर जे आहे पैसे द्यावं। तर बघा, त्याच्यापेक्षा महत्त्वाची अपडेट आता तुम्हाला देतो। तुमच्या जवळ 2 कागदपत्र असणं खूपच गरजेचं आहे। होय, सर्व लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, ह्या योजनेत जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमच्या जवळ 2 कागदपत्र असणे खूपच आवश्यक आहे। ते 2 कागदपत्र कोणते आहेत हे सुद्धा सांगतो। तर 2 कागदपत्राची मागणी केली जाणार आहे 11व्या हप्त्यासाठी। 11वा हप्ता जे सरसकट दिला जाणार नाही आहे, 2 कागदपत्राची मागणी करणार आहे। तर कोणते ते 2 कागदपत्र आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघू। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेबद्दल अशीच मी नवीन नवीन अपडेट जे आहे देत असतो। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ सुद्धा लाईक करून घ्या। तर बघा, मेचा हप्ता 4 महत्वाचे नियम लावले आहे। होय, मेचा हप्ता जर मिळवायचे असेल तर 4 महत्वाचे नियम लावलेले आहे। ते 4 महत्वाचे नियम म्हणजे तुमच्या घरी जे आहे 2.5 लाखाच्या वर उत्पन्न जाऊ देऊ नका, 4 चाकी जे आहे वाहन तुम्ही घेऊ नका, सगळ्यात महत्वाचं। आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं, तुमच्या नावी शेती जर असेल तर ती शेती जी आहे तुम्ही तुमच्या दुसऱ्यांच्या नावी जर केली तर ह्या योजनेत टिकून राहाल, नाहीतर तुम्हाला 1500 रुपये वरून फक्त आणि फक्त 500 रुपये सरकार देणार। कारण असं स्पष्ट जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे। तर बघा, त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट आपण बघूया। तर मेचा हप्ते मिळवण्यासाठी कोणते कोणते 4 नवीन नियम लावलेले आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर बघा, मे महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी 4 नवीन नियम लावण्यात आलेले आहे। होय लाडक्या बहिणींनो, चा हप्ते मिळवण्यासाठी 4 नवीन नियम लावण्यात आलेले आहे। सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर सांगत आहे। तर बघा, राज्यातील 2100 रुपये हप्ता देणार की 1500 रुपये येणार? राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, 1500 मिळणार की 2100 रुपये मिळणार? कारण सरकारने आधी सांगितलं होतं की जसे जसं आमची ताकद तुम्ही वाढवणार तर आम्ही तुम्हाला 1500 रुपयावरून 2100 देऊ, 2100 वरून 2500 देऊ, 2500च्या नंतर 3000 रुपये सुद्धा देऊ, असं जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके एकनाथ शिंदे साहेब हे नेहमीच आपल्या भाषणात जे आहे सांगत असते। तर तुम्हाला 2100 रुपये सुद्धा मिळणार की 1500 रुपये मिळणार हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर बघा, आता लगेच मेचा हप्ता जे आहे सुरू झालेला आहे। मेचे पैसे जे आहे तुम्हाला वाटपायला सुरुवात झालेला आहे, ज्यासाठी
तुमचा जिल्हा कोणता आहे ते लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. ही नवीन यादी बनवलेली आहे. ही यादी तुम्हाला हवी असेल तर सांगा, मी तुम्हाला ही यादी सुद्धा दाखवतो. शेवटच्या 2 दिवसात शेवटची यादी तयार केलेली आहे. होय, एप्रिलचे पैसे आले, सरकारने जे आहे उशीर केला. एप्रिलचे पैसे तुम्हाला मे महिन्यात दिले, परंतु आता मे महिन्याचे पैसे तुम्हाला मेच महिन्यात मिळणार असं स्पष्ट जे आहे शासनाने आदेश दिलेला आहे. त्याच्यासाठी शेवटचे 2च दिवस जे आहे शिल्लक आहे. तर बघा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडलाच तर लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.